काय झालं साहेब? बस बस काय झालं? किती वाजले? माणसांना जेवाय बिवाय काय सुट्टी आहे का नाही? द्यायची काय सर हे काय बैल हा? परवानगी दिली म्हणून किती वेळ वाजवत बसाल का? हा बरोबर 1:30ला बंद करा. किती? 1:30. हे बा काय हा 1:30ला बंद करायचं बरोबर. बर. हा माणसं जेवणार कधी, आराम करणार कधी? तुम्हाला काम नाहीत म्हणून हेसनी नाहीत का? हा मला लगेच फोन आला साहेबांचा. बर. मला म्हणले जरा विठ्ठल मंदिरात जाऊन या. बर. हे बुवा काय झोपत नाहीत म्हणले. हा सरासनी काय झोप लागतच नाही. सराला पीटी असली की ते रातभर बसेल. नाद पाहिजे आहे का नाही? मला साहेब म्हणले जरा जाऊन या. म्हणजे साहेब असे म्हणजे जाऊ द्या साहेब, ॲडजस्टमेंट करून घ्या. विठ्ठल मंदिराची माणसं आपलीच आहे का नाही? त्यामुळे म्हणलं जरा वाजल इकडे तिकडं, मी जाऊन येतो म्हणून लगेच मला यायला लागलं. चला 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 तुम्ही लग्नाला चला. लग्न म्हणलं की आताच्या पोराशी उकळ्या फुटते ते वेड्या. ते लग्न नाही, ह्या जीवाचं आत्म्याशी लग्न झालं आणि देवाला असं वाटलं की माझं नाव घेणारा कोणतरी पाहिजे, मला ओळखणारा कोणतरी पाहिजे. देवानं सगळे जीव तयार केले आणि मग देवाच्या लक्षात आलं की ह्या काय जाती मला ओळख ठेवणार नाहीत. हा मानव देह सोडला तर दुसरा जीव देवाला ओळखतो का मावशी? हा देवळातली सोडली तर बाकी विट्यात किती रेड आहे ती. बाहेर बोंबलत हिंडते ती रेड, किती कुत्री मोकार हिंडते ती, पण देवळात येऊन बसत नाही. म्हणून देवाला काळजी पडली की मला ओळखणारा कोणतरी पाहिजे. देवानं हे 3.5 हाताचा नरदेह बनवला. आईच्या उदरामध्ये हा जीव वाढायला लागला. आईच्या उदरामध्ये हा जीव वाढायला लागला. 3 महिने झाले, 5 महिने झाले, 7व्या महिन्यात ह्या गर्भाला चाहूल लागली की आपण आहे ती नरक आहे, घाण आहे, आपल्याला ह्यातून बाहेर कुणीतरी काढलं पाहिजे. पण या जीवाला माहित आहे ह्यातून बाहेर कोण काढणार? तो एका चक्रपाणी वाचून या. त्याला माहित होतं सगळ्या देवात जर का भोळा देव कुठला तर माझा विठ्ठल. कुणी बी माझ्या विठ्ठलाला हाक मारावी आणि माझ्या विठ्ठलानं त्याच्या वेळेला उभं राहावं असा माझा पांडुरंग आहे. ह्या गर्भामध्ये असताना आपण सर्वांनी आईच्या उदरामध्ये असताना माझ्या पांडुरंगाला एक वचन दिलंय. एक वेळ कार्य या दुःखावे एक वेळ कार्य या दुःखावे
हे देवाला आपण प्रत्येकानं वचन दिलंय, मी बाहेर आल्यानंतर तुला काय करी, आठवीन पाय हा माझा नवस. कधी कधी का नुसतं गोकुळाष्टमीला नव, रात्रंदिवस पांडुरंगा मी रोज तुझं नाव घेईन, तुझी तुळशीची माळ माझ्या गळ्यामध्ये घालीन, तुझी वारी चालू झाली की या पायाने मी वारी करीन, असं वचन आपण देवाला दिलंय. पण आपल्या वचन लक्षात नाही. आपण आईच्या उदरामध्ये सुखरूपपणे बाहेर आलो आणि आपल्याला कलीचं वारं लागलं. कलीचं आपण देवाला सुद्धा लबाड बोललो, देवाला सुद्धा खोटं बोललो. कवा 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 देव म्हणला तो आईच्या पोटात होता तवा. तवा मला वचन दिलंय की मी तुला आठवीन, तुझं नाव घेईन, तुझी सेवा करीन. देवाला वाटलं जाऊ दे, लहानपण गेले नेनता, तरुणपण जडली विषय व्यथा, म्हातारपणी प्रवृत्तली चिंता, फिरे मागुता जन्महा. म्हणजे काय, लहानपण खेळण्यात मग्न, तरुणपणी लग्न आणि म्हातारपणी इंद्रिय भग्न. हे आहेस तरुण तवर घे परमार्थ करून, एकदा गेलास मरून की लोक तुला टाकतेली जाळून पुरून. हे परमार्थ ही महाराजाची ताकद आहे, ही तरुणपणात करायची आहे. तरुणपणात परमार्थ तरुणपणात करायचा. हे ज्याच्या तोंडात दात आहेत त्याला राम म्हणायला हवा, तो स्पष्टपणे रामच म्हणणार राम. आणि ज्याच्या तोंडात दात पडले त्याला राम म्हणायला हवा. ते म्हणतो याम 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 याम. आता म्हटलं यामच याची येळ आली तुझी. आता कशाला बोलवतो, न बोलवता बी येणार. तुझे गुणाचं पसारच तसं आहे विट्यात, आहे का नाही. हो, न बोलवता सुद्धा यम येतात, त्याला सांगावं लागत नाही. ए देवाला वाटलं जाऊ दे, अजून लहान आहे, मोठा झाल्यावर आठवण होईल, माळ घालील, भजनाला येईल, विठ्ठल मंदिरात येईल, पावती फाडील, देणगी देईल. पण ह्याला त्याची ओळख नाही, हे ताटातच आहे. 22 वर्षाचा झाला तरी हो ताटातच आहे. ह्याला माळ घालायची आठवण नाही, ह्याला भजनाची आठवण नाही. हे गावात सुद्धा धक्क मारते. काय काय जण बघा जाताना गाडीवर सुद्धा नीट जात नाही, चालू गाडीत कुत्र्याला लाथा मारते. कुत्रं म्हटलं अजून विसरलं नाही पहिल्या जन्मातले. काय काय कुत्री लय बेकार. कुत्रं म्हटलं अजूनही पाय करायचं वर विसरलेलं नाही, अजून सुद्धा गाडी बी पायवर करतंय म्हटलं. ए लक्षात ठेवा, हा तरुणपणात परमार्थ करायचा आहे. हा लहानपण खेळण्यात मग्न गेलं. 22 वर्षाचं पोरग झालं, देवाला वाटलं ह्याला आता आठवण होईल. पोरग पप्पाला म्हणायला लागलं, पप्पा शेजारच्या पिंट्याचं झालं, माझं कवा बाबाला गेंडा बापाला वाटलं जाऊ दे, इकडं तिकडं इकडे तिकडं हलकी कुणाची पळवून आणि लोकांची पोरगी, त्याच्यापेक्षा लग्न लावलेलं बरं. बापानं पोराचं लग्न लावून दिलं. पाहुण्यातली एक पोरगी बघितली, लग्नाचा कार्यक्रम उरकला. शुभमंगल लग्न झाली कोरोनात. पोरग म्हणलं पप्पा काय नाही, माझी वरात काढायची. बाप म्हणला ग बस. गाडीचा हॉर्न वाजवला तरी पोलीस सुजीवते ते. तुझी वरात म्हणली आपल्या दोघांचा हालच करते. मग म्हणला काय करायचं. पप्पा म्हणले साध्या पद्धतीने तुझी वरात काढूया. पूर्वी साधी पद्धत होती का नाही, पिलेलेली हलगी पिलेलेली. हलगी पिलेलेली वाजती कुठं, आपल्या गल्लीपुरतीच, बाहेरच्या गल्लीत सुद्धा आवाज जात नाही. त्यामुळे पप्पा म्हणला तुझ्या वरातीला आपण हलगी पिलेलेली लावूया. आणि वरात चालू झाली आणि पेलेलेले पेलेलेले वरात संपली. वरात संपली, पूजा झाली, देवदेव झाला आणि पोरग बायकोच्या ताब्यात गेलं. गेलं का नाही मावशी. अजून आपल्या हाताला लागले. काहीतरी माझ्या नादानं होय म्हणू नका. मागं सून असली म्हणजे घोटाळा होईल घरी. सून म्हणील लय देवळात मान हलवी तुझीच बोवाचा ऐकू, आता जा की जेवाय त्याच्याकडे सांग. असा काहीतरी घोटाळा होऊ नये. माझं काय ऐक लक्षात ठेवा. ए पोरग मा बायकोच्या ताब्यात गेलं. लग्नाच्या आधी पोरग पहाटे 9ला उठायचं. पहाटे 9 9ला
आता लग्न झाल्यापासून बायकोच्या आधी उठायला लागलं, आंघोळ करायला लागलं बायकोच्या आधीच. एका हातात चहाची कबशी, एका हातात आरतीचं ताट, आणि पोरग बायकोच्या रूमकडे निघाले. बेडरूम बायको झोपलेली होती. काय बायकोच्या पायापाशी गेलं, चहाची कबशी ठेवली, आरतीचं ताट ठेवलं, आणि बायकोला म्हणला बेबी. तुम्हाला नाही कळायचं, तुम्हाला नाही, जुन्या माणसाची बेबी कळणार नाही. आता बायकोला लाडाने बेबीच म्हणते. तिला 2-4 बेब झालं तरी बेबीच. बेबी कवा मोठी व्हायची त्यालाच माहित, बेबीच्या नवऱ्याला. लय अवघड झाले वातावरण. त्यानं बायकोला हाक मारली की बायको लगेच अशी आळस देऊन उठली. बायकोनं आळस दिला की लगेच त्यानं चहा दिला बेडवर. मावशी बेडवर चहा, त्याला बेड टी म्हणतात. बेड टी, बेड टी. हा बेड टी कळ ना का तुम्हाला? वाकळतला चहा म्हणायचं त्याला. वाकळतला चहा. बिना तोंड धुता प्यायचा तो चहा, वाकळतला चहा. बेड टी. बायकोनं बेड टी घेतला आणि ह्यानं बायकोची आरती करायला चालू केलं. जय देवी जय देवी जय माझी बायको, तुम्ही सांगायचे आम्ही सगळं ऐकू. माझी बायको तुम्ही सांगायचे आम्ही सगळं ऐकू. जय देवी जय देवी जय माझी बायको, तुम्ही सांगायचे आम्ही सगळं ऐकू. माझी बायको तुम्ही सांगायचे आम्ही सगळं ऐकू. बायकोची आरती करायला लागलं. आता तरी देवाला वाटलं, आता तरी ह्याचं लगीन करून दिले, आता तरी ह्याला माझी आठवण होईल. पण ह्याला अजून आठवण नाही. हे संसारात मग नाही, हे संसारात मग नाही. संसार चालू झाला, माझ्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं 2-4 लेकरं झाली, तरी ह्याला देवाची आठवण नाही. हे अजून ताटात आहे. वय झालं 40 वय झाल्यावर तरी देवाला वाटलं ह्याला माझी आठवण येईल, देवळात येऊन बसत, तरी ह्याला आठवण नाही. वय झालं 60. बाबा बसा की, बाबा अहो बसा बसा. बाबा काय झालं? मी जेवाय घालतो. हा मग या चल. नाही तुम्ही पाया पडून निघाला त्या आरती म्हणलं शेवट गोड करी वाटत. नाही माघारी येणार आहे म्हणलं या, त्याचा काय विषय. मग पाया कशाला पडायचं बळानं? ते माणसं देवाला दिवाळत्यात बळण, ते ग बसलंय का नाही. आता ह्याला जायचं गपचूप जाय, इकडे पाया पडून जाऊ दे, येऊ दे माघारी येऊ दे. लय अवघड कंडिशन आहे. सगळीकडे लक्ष ठेवायला लागतं, आहे का नाही सर? हा ग्राउंडवर पाहिजे, ऑफिसमध्ये पाहिजे, सगळीकडे लक्ष पाहिजे. त्याला सर म्हणायचं. नाही तर आपलं कुठे काय फायदा आहे? असो. हे वय 60 झालं, 60 झालं, 60 झाली की हातात काठी येते का नाही? हे वय 60 झालं आणि म्हातार काठी टेकत 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 विठ्ठल मंदिराकडे आलं. ही लहान लहान लेकरं खेळत होती. पोरांनी विचारलं बाबा दिसतंय का? म्हातारा म्हणायला लागलं आता म्हटला कुठले दिसतंय, आता उगीच दुधाक दुधाक दिसतंय. दुधाक दुधाक. अरे म्हणलं बावळाट, आता तुला दुधाक दुधाकच दिसणार. डोळे चांगले होते तेव्हा कधी माझ्या पांडुरंगाची मूर्ती बघितली नाही. हे पाय चांगले होते तेव्हा कधी माझ्या पांडुरंगाची वारी केली नाही. हात चांगले होते तेव्हा कधी दान धर्म केला नाही. आणि आता मग तो धोधाक धोधाक दिसते. म्हणजे पेट्रोल होत की म्हणजे क्लिअर दिसते. हा लय म्हातारी क्वालिटीची. हे म्हातारी एवढी क्वालिटीची. गावात पारायण असलं, सुना नातवांड कीर्तनाला निघाली का नाही की म्हातारं सुनाला म्हणताय सुनबाई तेवढा मला टीव्ही लावून देती का? ती म्हणली देती. आणि मोबाईल वर तेवढा सैराट लाव सैराट. आरती कशी बुलेट चालू होती मला बघायचं आहे. तुझी आरती काय मातेची पोरगी होती रे? हा देवळाकडे जावं कीर्तन ऐकावं हे नाही म्हणतं सैराट लावून दे सैराट. लय म्हातारी बी क्वालिटीची झाली त्यात. हे म्हातारं एक दिवस आजारी पडलं. शेवट आहे सगळ्याला. म्हातारा आजारी पडलं. म्हातारीनं म्हाताऱ्याला उचललं आणि दवाखान्यात नेलं. डॉक्टरने लगेच सगळं बघितलं. डॉक्टर म्हणला मावशी घरी न्या, 1-2 दिवसाचं सोबती आहेत. 1-2 दिवसाचं सोबती आहेत, घरी न्या. पाहुण्यांना फोन करा, जवळच्या लोकांना बोलवून घ्या.
म्हातारीनं म्हातारं घरात आणून टाकलं, मोबाईल घेतला, पट्टा 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 पट्टा. पाहुण्यासनी फोन लावलं. पाहुणी बी लई काय काय माणसं लई प्रेमाचे असते. पाहुणी बी लगे चट्टा चट्टा पाहुणी गोळा झाली. आता पाहुणी येताना मोकळी येतात का? हा, बिस्किटचं पुढं म्हणू नका, फरसाणा म्हणू नका, बटर म्हणू नका, खारी म्हणू नका, बुटेचं पुढं म्हणू नका, मारीचं पुढं म्हणू नका, पार्लेचं पुढं म्हणू नका, सफरचंद म्हणू नका, द्राक्षे म्हणू नका, केळ म्हणू नका. म्हातारे की माग खायला? म्हातारे माग कशाला असते? साठलेलं खायला. हे म्हातारीची खोली भरली आहे, खोली. आणि म्हातारं तर शेवटच्या स्टेपवर आहे. प्रत्येक पाहुणा याचा आणि 2 चमचे पाण्याचं नाही तर दुधाचं हात सोडायचा. आता आज सगळं मोकळं झालं तर भाळ दिशीचं आहेच. म्हातारी पाहुण्याला म्हणायची, तुम्ही आलाय म्हणून पेते ती, नाही तर आठवडा झाला काय सुद्धा पेलं नाही. मी म्हातारीला म्हटलं, अगं येडे, विटा ते खानापूर एक सुद्धा बार शिल्लक ठेवला नाही जाते. त्याने तरुण मनात लई काय काय पेले. आता ह्याला जाईन आत म्हणजे त्याचं ते पसार आहे म्हणून ते आत जाईल. म्हातारी प्रत्येकावर दूध पाजू लागायची पाहुण्याला. हो, आणि एक दिवस 12 साडेबारा वाजले, म्हातारीने उचकी दिली. म्हातारा गेला रे गेला, म्हातारा गेला आणि म्हातारीची रडायची गडबड चालू झाली. कुठनं बायकासनी ताकद येते देव झाली. लई क्वालिटीनं रडतात आणि देवाला तर शिव्या निभा. जणू काय हिनं देवाने हिचाच नवरा न्याय. लई बायका नवऱ्या देवाला शिव्या देतात. हो, म्हातारी रडायला लागली आणि म्हणली, त्या पांढरंगाचा मुर्दा बशिवला, त्याला बघावलं नाही, त्याने जोडी फोडली, माझा पोपट नेला. तुझा पोपट पोपट एवढा पोपट तुझा शहाणा होता का? कधी विठ्ठल मंदिराकडे पोपट तुझा फिराकला नाही आणि म्हणते माझा पोपट नेला, त्या पांडुरंगाचा मुर्दा बशिवला. देवाला शिव्या देत्यात. हा, वाईट झाल्यावर चांगल्या दिवसात देव आठवत नाही माणसाला. म्हातारी रडत होती. रडता रडता म्हातारीच्या लक्षात आलं की म्हाताऱ्याच्या कमरेला चांदीचा करगुट आहे. जुन्या लोकांच्या पैलवानाच्या चांदीचं करगुट असायचं का नाही बाबा? जुनं. म्हातारी मनात विचार केला, म्हणजे आता कालवा केला नाही ते करगुटा काय हाताला लागायला नाही, जळून जाईल. पण म्हातारी लय हुशार. तुमच्यासारखा एक जण भावकीतला माणूस आला, म्हातारी उठली त्याच्या गळ्यात पडली. म्हणली, भाऊजी त्याच्या कमरेला चांदीचा करगुटा किती शिवबंदी जायचा. तो म्हणला, लेका लेका लेका. तर रामभाऊच्या कमरेला करगुटा तसाच राहिला. हा ना, पाहुण्याच्यात करगुटा हाणला, करगुटा कापला. चांदीचा करगुटा एवढा जाड. आता तो टाकून द्यायचा का नाही, त्यात कापणाराने बी नेमका म्हातारीकडे दिला. म्हातारीनं रडत रडत करगुटा घेतला आणि म्हणती, भाऊजी त्यांची आठवण दिली माझ्याकडे ठेवायला. म्हणलं, एवढी त्याची आठवण आहे, ह्याच्यावर वरी सरात घालण्याने बी काही कमी होलं नाही. हा, लई क्वालिटीच्या. इतक्या उशीर देवाला शिव्या देत होती. करगुटा टाकून द्यायचा का नाही? हा, टाकला नाही. म्हातारी रडत होती. म्हातारीनं सांगितलं भावकीच्या लोकांनी, त्यासनी खुर्चीवर बसायचं लई याड. 2-3 वेळेला सरपंच केला उभं राहिलं, नगरपंचायतीला उभं राहिलं, नगरपालिकेला उभं राहिलं, पण मुर्द्याने कधी निवडून दिलं नाही. त्यासनी तेवढं खुर्चीवर बसवा. भावकीतली माणसं म्हणली, रामभाऊची इच्छा आहे शेवटची खुर्चीवर बसायची, खुर्चीवर बसवूया. हे रामभाऊला खुर्चीवर बसवला. नवा लेंगा घातला, नवा शर्ट घातला, गळ्यात टावेल, नवी टोपी, असा म्हाताऱ्याला गुलाल बिलाल लावला, हार घातला. असं म्हातारं लांबणं दिसत होतं जणू पंचायत समितीला निवडूनच आलं. असं म्हातारा ऐकटीत खुर्चीवर बसलं. म्हातारं मेलं संध्याकाळी 5 वाजता. मुंबईवाली याला गेलं उद्या सकाळी पहाटे 5 वाजता.
रातभर म्हातारं खुर्ची हा असू द्या बोलू दे. नंतर करतो म्हणा नंतर करतो. ए बाळा फोन गेले नंतर करतो म्हणा. सांगतेस नाही बाबाच नाही ऐकाय ना. सांग असू द्या. ए म्हातारं रातभर खुर्ची. सकाळची पोरं दिसली की भावकीच्या माणसाने म्हातारं कसं तरी गडबडीनं आणलं ना अंगणात ठेवलं. आता म्हणजे खुर्ची सकट आंघोळ घाला त्याला उठवू नका. रातभर घाम काढलाय म्हणजे जातील. काय माणसं भावकीचा घाम काढूनच जाते. लई डेंजर लोक. म्हाताऱ्याला खुर्ची सकट आंघोळ हाय त्या कपड्यात. तसाच म्हातारा उचलला आणि किरडीव ठेवला. जसा किरडीव ठेवला तसा म्हाताऱ्यानं गुडघं वर केलं. ते रातभर खुर्चीवर बसलेलं का नाही त्याच्यामुळे म्हातारं ताटलं. कंबार टिकवलं की गुडघं वर करायचं. गुडघं दाबलं की म्हातारं उठून बसायचं. भावकीतली माणसं म्हणली तर कंबार मोडा त्याशिवाय नीट झोपणार नाही. कंबार्ट मोडलं. बस मावशे बस. नाही बस. अगं हसतील तर जगशील. घरात जाऊन तरी काय आता टेन्शनच आहे तुला. जा सुना जेवली असते घात जा भांडी. काय तुला तरी काम आहे आता दुसरं. सुना जेवली असते टीव्ही बघित असते. हे असू हा म्हातारं कसं तरी बांधलं आणि मशानभूमीत नेलं. अग्नीचा कार्यक्रम झाला. तुमचा जास्त वेळ घेत नाही. म्हाताऱ्याला पटापटा जाळतो. तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. हो मला इथनं पोचायचं आहे. 2.5 तास लागतात मला जायला. उद्या अनेक जोतला कार्यक्रम आहे. उद्या ह्याच रस्त्यानं पुन्हा बोंबलत यायचं. पण काय करता मावशी आमच्या घरची बाहेर राहून देत नाहीत. असं वाटतं. आणि मी पण बाहेर राहत नाही. का राहत नाही ते पुढच्या वेळेस सांगते तुम्हाला. पुढच्या वेळेस पात्रात सांगते का बाहेर राहत नाही. हो म्हातारं जाळलं. रक्षा विसर्जनाचा दिवस आला. पोरांनी सगळं खायला आणलं. म्हाताऱ्याला आवडत होतं ते सगळं. 90 पिंटी सगळी सगळं ते सगळं. हो सरिंडा मरिंडा फरिंडा सगळं आणलं. एवढं सगळं खायला मांडलं. म्हातारं जेवणच कावळा शिवणा. सगळी भावकीनं घाम काढला भावकीचा. ज्या पाहुण्यांनी लांब गाड्या लावल्या होत्या त्यांनी बिना चालू करता ढकलीत नेल्या. मग त्याला कावळा शिव द्या नाही तर कुत्रं शिव दे लायकीचाच आहे म्हणजे. शिव जिवंत होता तेव्हा बी भावकीचा घाम काढला ना आता बी घामच काढायचा धरतोय. शेवट एखाद्या लक्षात आलं आणि त्यानं त्या म्हातारीच्या थोरल्या पोराला बोलवून घेतला. म्हणला दादा इकडे ये. ते म्हणला काय. म्हणला 100 रुपये आहेत का खिशात. म्हणला आहे ती की. जा म्हणला निवदाव ठेव. म्हणला का त्यानं काय होईल. म्हणला तू ठेव तरी म्हातारा जेवते का नाही बघ. पोरगं म्हटलं जाऊ दे उन्हात बसण्यापेक्षा 100 नका जेवण. पोरानं गेला 100ची नोट निवदाव ठेवली आणि पाया पडलं आणि माघारी फिरणार तेवढ्यात कावळा शिवला. सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी तोंडात बोटं घातली. म्हणली बाप रे 1.5 तास झालं म्हातारं जेवलं नाही. 100ची नोट ठेवल्यावर जेवलं कसं. हा त्याच्या त्या थोरल्या पोरानं काय केलं त्या सांगणाऱ्याला विचारलं. म्हणला ना तुम्हाला कसं माहीत आमचं म्हातारं 100 रुपये ठेवल्यावर जेवण. तो म्हणला येड्या तुझं म्हातारं कोण होतं. ग्रामसेवक. कोण होतं. ग्रामसेवक. 10 रुपये घेतल्याशिवाय कुणाला दाखला दिला नाही. ती बिना नोटीची जात जेवण. काय माणसं मिली तरी गुन्हाव जाते. म्हातारं जेवलं. लक्षात ठेवा प्रत्येकाला वाटतं बायको माझी पोरं माझी मी मेल्यावर कसं होणार. ऐका नाही प्रत्येकाला वाटतं मी मेल्यावर कसं होणार. अरे वेड्या तू जाणं गरजेचं आहे. तुझ्या 14व्याला ही लाडू खाया बसल्या. प्रत्येकाला वाटतं पण लक्षात ठेवा नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. आमची जातीले कलकाड्या माझे म्हणून. आमची जातीले कलकाड्या माझे म्हणून. आमची जातीले कलकाड्या माझे म्हणून. नाही कुणाचे नाही कुणाचे तुझे नवे